आज मुंबईच्या वरळी डोम या ठिकाणी भव्य विजय सभेचं आयोजन आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, उत्कंठा शिगेला पोहोचलेली। अभिजित पानसे मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत। तुम्ही कायम उत्सुक असता हे सगळे जेव्हा प्रसंग येतात आणि आज किती मोठा दिवस आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, जगभरातल्या मराठी माणसासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण मराठीचा झालेला विजय किंवा विजयाची सुरुवात असं आपण म्हणू, हिंदी सक्तीविरोधात जो एल्गार मराठीचा झाला, सर्व स्तरातून झाला. आणि पहिल्यांदाच अनेक वर्षांनी असं झालं, केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामान्य माणूस या लढ्यात उतरला. याचा विजयी सोहळा निश्चितपणे संयुक्त महाराष्ट्रानंतर मला असं वाटतं या भावनेतून आज इथे संपन्न होत आहे आणि निश्चितपणे आनंददायक आहे. आणि बरेचसे शिवसैनिक मनसैनिक आज खरं तर एकत्र दिसत आहेत। त्या अनुषंगाने बऱ्याच चर्चा सुद्धा झडत आहेत। सुधीर मुनगंटीवार तर म्हणतायत की दोन्ही भावांनी एकच पक्ष करायला हवा। मला असं वाटतं मुनगंटीवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी मी बोलण्याची माझी योग्यता नाही, पण त्यांनी त्यांचं बघावं ना त्यांचं काय चाललंय ते. ठाकरे बंधूंविषयी बोलण्याचा हक्क किंवा त्यांच्याशी बोलणं मला असं वाटतं आत्ता संयुक्तिक ठरणार नाही. ठाकरे बंधू काय जे काही निर्णय घेतील मला असं वाटतं हे ठाकरेच घेतील. पानसे, मुनगंटीवार, कदम, जोशी यांनी काही सांगण्याची आवश्यकता नाही. जे इतर भाषिक आहेत त्यांचं जे आक्रमण सध्या महाराष्ट्रावर मुंबईवर होतं, मग ते भाषेचं आक्रमण असू द्या, व्यापाराचं आक्रमण असू द्या किंवा विचारांचं असू द्या, या सगळ्यांचा आज सडकून समाचार घेतला जाईल आणि ठाकरे भाषेत घेतला जाईल का? निश्चितपणे घेतला जाईलच. राजसाहेब बोलणार, उद्धवसाहेब बोलणार तर, पण याच्या पलीकडे आपण ही गोष्ट बघायला पाहिजे की इतर भाषिकांचं आक्रमण ज्या प्रकारे होत आहे. आता तुम्ही दक्षिणेची राज्य बघितलात की हे जे भाषेचा एक ते जो कडवेपणा असतो, कडवटपणा असतो किंवा एक निष्ठा असते भाषेवर, अशा प्रकारचं गोष्ट ना की आज आपण सुरू केली आहे असं मला वाटतं. आणि हा जो काही लढा म्हणा किंवा हा संघर्ष म्हणा किंवा या प्रकारचं आपण मराठीचा जागर म्हणा, हा थांबू न देण्याचं काम केवळ राजकीय पक्षांचं नाही आहे, या प्रत्येक मराठी माणसाचं आहे. की आज दुकानात गेल्यावर पहिले आपण मराठी बोलणं, आपण कुठल्याही आस्थापनेमध्ये गेलं तर मराठी बोलणं, कळत नसेल तर मग दुसऱ्या भाषेचा विचार करणं, या सगळ्या आपण अंगात आणण्याच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी फक्त राजकीय पटलावर करून उपयोगी नाही आहेत. या संपूर्ण समाजाने, मग तो अगदी मराठी चित्रपट असेल, मराठी नाटक असेल, मराठी पुस्तकं असतील, या सगळ्याचं आपण शेवटी काय आहे की हा हिमालय की एका करंगळीवर कोण उचलता येणार नाही. हा संपूर्णपणे एक एल्गार जगभरात झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज होती आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आजचा ऐतिहासिक क्षण आहे. नक्कीच एक महत्त्वाचं तुम्हाला विचारायचं होतं, कारण बरेच चर्चा मराठीच्या अनुषंगाने झडते की मुंबईला मिनी इंडिया म्हणतात, देशाचं आर्थिक कॅपिटल सुद्धा आहे आणि त्यामुळे इथे सर्व देशातले जे लोक आहेत ते येऊन राहत आहेत। त्यामुळे मराठीची सक्ती त्यांना होण्याऐवजी हिंदीची सक्ती सरकार करत आहे, हे काही पटण्यासारखं नाही आहे। यालाच अनुसरून दुसरा प्रश्न असा आहे की बरेचसे व्यापारी आहेत ते सुद्धा आता रस्त्यावर उतरत आहेत, वारंवार आरोप करत आहेत की आम्हाला मारहाण केली जाते। हे वेगळं चित्र दिसतंय महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच। हे ना तिन्ही विषय खूप मोठे आहेत आणि तिन्ही वेगवेगळे विषय आहेत. हिंदी सक्तीचा विरोध जो केला, हा तिसरी भाषा तया वयात जे मुलांवरती बौद्धिक दडपण येईल, त्याला कॉग्नेटिव्ह बर्डन असं म्हणतात सायन्समध्ये, त्याच्याविषयीचं होतं. दुसरं जे हिंदी भाषिक रस्त्यावर येतात, हा सगळा एक दुसरीकडे मुद्दा नेण्याचा प्रयत्न चालला आहे. ज्या माणसाला मीरा रोडमध्ये मारहाण झाली त्या माणसाचे डायलॉग आधी जे काही तो जो बोलला, मराठीशी बोलता, महाराष्ट्र में हिंदी चलता है, मराठी कोई बात नहीं करेगा तो चलेगा, हम लोग मराठी कभी बात नहीं करेगा. तुम्हाला मराठी शिकायचं असेल तर तुम्ही जरूर शिका, त्याचं स्वागत आहे. पण मराठीचा जर अपमान, आपण मातृभाषा म्हणतो की नाही, मग तुमच्या आईचा अपमान केला तर आम्ही काय तुम्हाला पप्पी द्यायची? त्या गालावरती आमचा हातच येणार. हे अतिशय स्पष्ट भूमिका आहे. आमच्या आईचा अपमान नाही करायचा, आमच्या आईचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमचा दुप्पट सन्मान करू. आणि हा विषय वेगळीकडे जातोय, तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे लगेच. आणि मला असं वाटतं की एकदम मोर्चा निघणं, एवढं एकदम हे करणं, हे कुठेतरी राजकीय काहीतरी इथून तिथून पत्ते टाकले जात आहेत. मी त्या विषयात बोलू इच्छित नाही. मला असं वाटतं की आजचा सोहळा पुन्हा पुन्हा मी सांगतोय, एक राजकीय चष्मा बाजूला ठेवा.
उद्धव साहेब राजसाहेब एकत्र येतात ही गोष्ट राजकीय आपण आता लोक ठोकताळ म्हणतात तो बाजूला ठेवा. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा वाटतो की ज्या मराठीसाठी अनेक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ कलावंत बोलले, राजकीय पक्ष उतरले, आज या गोष्टीचं मराठी हा विषय पटलावरनं आपल्या जाता कामा नये. आज साधी गोष्ट करावं. मी तुमच्या माध्यमातून TV9च्या माध्यमातून आत्ता हे करतो, एक आवाहन करतो लोकांना की आपण मी काय करणार मराठी करता असं न करता एवढंच करा. आपण स्टेशनवरनं उतरलो, बसमधनं उतरलो, रिक्षानं आपापल्या शहरात फेरीवाले असतात, भाजीवाले असतात, दुकानदार असतात, आपण मराठीतनं सुरुवात करा. जो मराठीतनं तुम्हाला उत्तर देईल त्याच्याकडनं खरेदी करा. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय राजकीय चष्मा बाजूला ठेवा आणि आजच्या सभेकडे पहा. खरं तर आवाज मराठीचाच आहे. कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे. कुठलाही झेंडा दिसत नाही आहे या ठिकाणी. पण राजकीय अर्थ बरेच काढले जात आहेत की भविष्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे किंवा पाशवी बहुमत सरकारला अशी सुद्धा टीका टिप्पणी केली जाते, त्याला एक पर्याय होतील आणि एक सक्षम विरोधी पक्ष स्थापन होईल, सरकारवरती पण अंकुश ठेवतील, असं काही सकारात्मक चित्र पाहायला मिळेल आजच्या सभेनंतर भविष्यामध्ये. कसं पाहताय? सकारात्मक चित्र जर बघायचं तर सक्षम विरोधी पक्ष कशाला होईल, सक्षम पक्ष सत्तेत येतील की. पण आता त्याचं एकदम तसं राजकीय ठोकताळा बांधणं आता त्याला खूप वेळ आहे आणि लगेच काही युतीची सभा आहे किंवा युतीची नांदी आहे असं म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणतो मी एखाद्या पक्षात दुरुस्त आहे असं म्हणा नाही. असं काही नाही. मराठीच्या मुद्द्याकरता सगळ्याच लोकांनी एकत्र यावं. केवळ काही दोनच पक्ष नाही ना, इतर पक्षाचे पण अनेक नेते आज उपस्थित राहणार आहेत. माझं तर म्हणणं आहे की भाजप असेल किंवा सत्तेतले पक्ष असतील यांच्यासुद्धा ज्या मराठी प्रेमापोटी ज्यांना मराठीविषयी प्रेम आहे त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. पण खुलं निमंत्रण आहे. तुम्ही जर बघितलात फक्त त्याचं संयोजकत्व फक्त माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांनी घेतलं, एवढंच काय ते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. संयोजक आहेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आणि आज नेमकी काय राजभाषा असेल, उद्धव ठाकरे यांचा काय पक्षादेश असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.